झाले, काय सांगाल? आज स्थायी समिती बैठक पाडली. यामध्ये काही विषय या ठिकाणी तहकूब करण्यात आलेले आहेत. ज्या पद्धतीनं या नवी मुंबई शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी एक तरुणांना, युवकांना एक क्रीडांगण अतिशय सुसज्ज असं त्या ठिकाणी क्रीडांगण व्हावं अशी प्रत्येक सदस्यांची मागणी होती. तो एक विषय या ठिकाणी एक तहकूब करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ब्रिजचा जो विषय आहे तो बेलापूरमध्ये ट्रॉफिकच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी ब्रिज आयुक्तांच्या माध्यमातून हा विषय आलेला होता, परंतु त्याची सविस्तर माहिती देण्याकरता एक आठवडाभर आपण त्या ठिकाणी तो विषय तहकूब केलेला आहे. आणि बाकी जे विषय आहेत ते या ठिकाणी मलनिस्सारण प्रक्रियेमध्ये आपण 3 ठिकाणी त्या पाण्याचा या ठिकाणी मलनिस्सारण केंद्राच्या माध्यमातून आपण ते कामे करणार आहोत. अशा छोट्या मोठ्या काही गोष्टी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या. आज महत्त्वाचं म्हणजे अपील 2-3 या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं अपील होतं. त्या अपीलच्या संदर्भामध्ये देखील आज चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून त्यांना देखील न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे त्यांना स्थिती लावलेली होती त्याबद्दल चर्चा करण्यात आली. आणि जे विषय आज तहकूब केलेले आहेत ते अतिशय या शहराच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असे विषय होते. आणि एक आठवडाभर माहिती घेऊन पूर्णपणे त्या गोष्टीची खरंच गरज आहे का. आज जर 2 या नवी मुंबई शहरामध्ये ऐरोली विभाग आणि बेलापूर विभाग असे 2 या ठिकाणी परिमंडळात आहेत, परंतु एकाच परिमंडळामध्ये 2 आपण जर क्रीडा संकुल जर बनवले आपण युवकांकरता, तर आपण ऐरोली मतदारसंघामध्ये देखील युवकांची तितकीच मागणी आहे. त्यामुळं या सर्व गोष्टीचा विचार करता आपण हे विषय या ठिकाणी थांबवलेले आहेत. आणि 1 आठवड्यासाठी आपण विषय तहकूब करून या शहरामध्ये सातत्याने आपण पाहत आहे की या नवी मुंबई शहरामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास झपाट्याने होत असताना तळागाळातील सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने महानगरपालिका ही काम करते. आणि आज बरेच असे या स्थायी समितीमध्ये महत्त्वाचे असे विविध विषयावरती चर्चा होत असते आणि त्या चर्चेच्या माध्यमातून या शहरामधली सुधारणा होत असते.